हाय, मी कल्याणी. मी नागपूरवरून बोलते. हितांशीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही छोटंसं एक शूट केलं होतं हितांशीचं, त्याचेच हे काही क्लिप्स आहे. छान हितांशी साजलेली आणि साक्षात विठ्ठलाने दर्शन दिल्यासारखं आहे ना. रेनबो अचानक दिसले आम्हाला शूट करताना. तर असं छोटंसं शूट करून घेतलं होतं तिच्या काही आठवणी म्हणून. आणि खूप सुंदर. आणि इथे जर तुम्ही डान्स बघाल तर ती स्वतःच नो साऊंड ती स्वतःच आपल्या मताने स्टेप बनवून ती स्वतःच क्रिएट करून छान डान्स केला होता तिने. आणि आम्हाला खूप, घरातल्या सगळ्यांना हा खूप आवडला. तर मी तुम्हाला दाखवते. ब्लॉग दुसऱ्या दिवशीपासून चालू होतं, म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी. मी सगळं घर खूप सुंदर पद्धतीने साफ करून घेतलेलं होतं. त्यानंतर रिलॅक्स सगळे कामं आटपून झाले होते माझे आणि रिलॅक्स होऊन छान एक कप म्हणजे पाहिजेच थोडासा थकवा काढायला. छान आंघोळ वगैरे करून झाली, पूजा झाली. आणि त्यानंतर माझे वडील आलेले. तर वडील ना माझ्या छोट्या बहिणीला घ्यायला आले. ते पण माझ्याच एरियामध्ये राहते. तर तिला घ्यायला आल्यामुळे ती बाहेर गावी गेली आणि तीपर्यंत ते माझ्याकडे थांबले होते. आणि मला खूप आनंद होत होता, कारण ते आज आषाढी एकादशी आणि ते माझ्या घरी आलेले. खूप छान वाटत होतं. तर त्यांच्यासोबत कारण त्यांना जायचं पण होतं रिटर्न अर्धा एक तासामध्ये. तर मी त्यांना किचनमध्ये बसायला सांगितलं आणि आम्ही दोघं पण गप्पा गोष्टी करत होतो. ते थोडंफार सांगत होती, माझी भाषी मागे लागलेली. आणि मी त्यांना ते समजून सांगत आहे की ती छोटी आहे आणि तिला एकटीला आणायचं नाही एकट्याने. कारण वय थोडं आहे त्यांचं आणि कधी तोल गेला की काय गेला आणि ट्रॉफिक खूप राहते. तर आणि ती पण थोडी खूप चंचल असल्यामुळे ना मी ते समजून सांगते की न कळता काही गोष्टी घडून जातात कधी कधी. तर तेच नको व्हायला म्हणून मी त्यांना प्रेमाने समजून सांगते की यानंतर असं एकटं कधी आणायचं नाही तिला. आणि त्याने आणलं पण नाही, कारण वहिनींनी पण ते रिक्स घेतली नाही. त्यांचं पण बरोबर आहे, कारण छोटी बाळ आहे ती. आणि असं आजी आजोबांना वाटते की आपण आपल्या नातवांना नातींला कुठेतरी नेलं पाहिजे सोबत. पण ही चूक नाही करावी असं मला वाटते. कारण दोघं जर असते तर काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नव्हता. पण ते एकटे येते आणि ट्रॉफिक खूप असल्यामुळे रोड क्रॉस करायला दोघांना पण घेऊन यायला थोडं प्रॉब्लेम होतो. आणि त्यानंतर मी असं छान साबुदाणा खिचडी बनवलेली होती. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज बनवलंय मी फराळसाठी साबुदाणा खिचडी आहे. त्यानंतर गोड जिलेबी आहे, खवा जिलेबी. आणि मिक्स जे हे आहे फराळ, ते नाश्त्यासाठी मी बोलवले बाहेरून. तर असं मी आज छान मस्तपैकी फराळ बनवून घेतलंय. कोण कोण या दिवशी खूप काही खातं कमेंट करून सांगा तुमच्या घरी आज काय काय बनवलं. आणि मला कमेंट वाचायला खूप 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 जास्त आवडते. तर तुमच्या कमेंटला मी प्रतिक्रिया देईल. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय फ्रेंड्स, आज एकादशी आहे, तर म्हणून आम्ही सगळ्या देवाची पूजा करू आणि खूप मस्ती करू. मग आपण दिवा लावला आहे. मग स्वामीकडे फोटो म्हणजे केले, नमस्कार केला. आम्ही नाश्ता केला. त्याच्यानंतर थोडी मिठाई खाऊन घेतली स्वामींची एकादशीची. मग आम्ही माझे पप्पा माहीत आहे, माझ्या पप्पाची बरोबर बहुत आवडते मला, म्हणून पप्पा बरोबर करत होते. मी पण अजून आज माझे बाबा आले होते. मग बाबाचे पण आता जेवण झालं होतं. तर आम्ही मस्त गप्पा गोष्टी केली, मजा केली. तर खूप आनंद झाला. मग बाबा म्हणत होते आता जाता आम्ही, बहुत टाईमपास झाला. तर मम्मीला पण खूप आठवण आली, कारण की मम्मीचे ते वडील होते. ते माझे पप्पा. आज मला चटपटी खायची आवड होती, तर आज आपण साबुदाण्याची वड्याची मी रेसिपी दाखवणार. तर आपण पहिले सबसे पहिले तावाला शेंगदाणे भिजून टाकायची. मग तेलासाठी आपण गरम करूया. त्याच्यानंतर आपण आलू, कढीपत्ता, जिरं, मिरची त्याला मिश्रण करून आपण साबुदाणा घ्यायचा, मसाला बनवायचा, टाकायचा.
त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकून त्याला मिक्स करायचं, म्हणजे की त्याला तो मिरची राहते त्याच्यात टाकायचं. मी मिसळ म्हणजे अजून मीठ मिक्स करून त्याच्यानंतर आपण मस्त गरम पकोडे आपले तयार झाले. तास तुम्हाला माझा ब्लॉग कसा लागला नक्की कमेंट करून खरंच सांगा. हे आहे माझं शूट. माझं नाव आहे हितांशी. हे आहे मी. आज माझं होतं शूट. विक्रानी अजून रुक्मिणीचा शूट होता. तर आज माझं मस्त शूट चालू होतं, मस्त गप्पा गोष्टी चालू होता. थँक्यू माय फ्रेंड्स.